महाराज या अभंगातून म्हणतात की तुम्ही पंढरीचं नाव घ्या, विठोबाचं नाव घ्या, याला तुम्हाला काही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि म्हणून काय म्हणतात बघा ते, तुझे नाम गाऊ गा आता, तुझ्या रंगी नाचो थाथा, तुझ्या नामाचा विश्वास आम्हा कैचा गर्भवास, तुझे नामी विसर पडे तरी कोटी हात्या घडे, नाव घ्या रे कोणी फुका, भावे सांगित असे तुका. देवा, आम्ही आता तुझे नाम घेऊन तुझ्या आनंद रंगनामध्ये थैथै नाचू. म्हणजे भजन कीर्तन ज्यावेळेस होत असतं तर त्या भजन कीर्तनामध्ये सगळे वारकरी अगदी तल्लीन होऊन नाचत असतात, तल्लीन होऊन अभंग म्हणत असतात. तर ते आम्ही तल्लीन होऊन ते नाचू. तुझ्या नावावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला गर्भवास कसा होईल, म्हणजे पुनर्जन्म घ्यायची आम्हाला गरज आहे का? गरज नाही आहे. तुझ्या नामाचा जर विसर पडला तर आमच्या हातून कोटी जीव हत्या घडल्याचे पातक होईल. म्हणजे सतत नामस्मरण माझ्या मुखामध्ये तुझं असावं, आणि तुझ्या नामाचा विसर जर पडला तर कितीतरी माझ्या हातून हत्या होईल. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाचे नाव विनामूल्य आहे, ते कुणीतरी घ्या हो. हे मी तुम्हाला अगदी भक्तिपूर्वक सांगत आहे. म्हणजे तुकाराम महाराजाला जो अनुभव आलेला आहे नामस्मरणाचा, तो अनुभव ते वारकऱ्यांना सांगतात आणि सांगतात की तुम्ही ईश्वराचं नामस्मरण सतत घ्या. रामकृष्ण हरी.